बस स्टॉप हा सिनेमा बघून एकच प्रतिक्रिया होती, या सिनेमाच्या नावात अर्धा स ऍड करायला पाहिजे होता. बस स्टॉप. एक कॉलेज लाईफ दाखवायचं, 3-4 मोठे स्टार घ्यायचे, 3-4 गाणी टाकायची, कॉमेडीचा तडका द्यायचा, म्हणजे तेच अंगविक्षेप केलेले खिसेपिटे जोक्स, वर उपदेशाचे 4 डोस पाजायचे आणि एकंदरीत आव असा आणायचा की हाच खरा तरुणाईचा आवाज आहे. नाही हो, असे सिनेमे तरुणाई का बघायला येईल? त्यापेक्षा चांगला सिनेमा बनवा ना. नुसती तरुणाई कशाला, सगळ्या प्रकारचे प्रेक्षक गर्दी करतील ना. आजकाल ट्रू लव्ह बिलव काही कळत नाही रे. मग कसं कळतं? नोटांमध्ये गिफ्ट रॅप केलेलं प्रेम. बस स्टॉप या टायटलचा आणि सिनेमातल्या गोष्टीचा एकमेकांशी इतका ओढून ताणून संबंध जोडलाय ना, म्हणजे लिखाणातल्या दोषांची इथूनच सुरुवात झाली. आता या बस स्टॉपवर म्हणजे या सिनेमामध्ये जोड्या जुळवलेल्या आहेत. मग या जोड्या, त्यांची प्रेम प्रकरणं, त्यांचे वेगवेगळे स्वभाव, त्यांचे आई वडील, अशी ती सगळी गोष्ट आहे. बरं, यातल्या काही पात्रांना कॅरिकेचर करायची का हौस झाली माहिती नाही. म्हणजे या सिनेमात तरी ही हौस हास्यास्पद झाली. काही नाही हो, कडबोळं झालंय, कडबोळं. नाही, नुसती आजची तरुणाई आणि पालकांची जबाबदारी असं म्हणून होत नाही ना. त्यासाठी ती मांडणी सुद्धा तितकीच प्रगल्भ असायला लागते. इथे काय होतं, सीन मागून सीन येत राहतात आणि ते सुद्धा सर धोपट पद्धतीने. हीच ती लपवाछपवी, हीच ती फसवेगिरी. तू माझ्यावर अशी बंधनं नाही टाकू शकत. यूथसाठी सिनेमे बनवायला पाहिजेत, यूथला आवडेल ना असे विषय घेतले पाहिजेत. ही अशी चर्चा सारखी ऐकायला मिळते आणि अशा चर्चांमधूनच हे बस स्टॉप सारखे सिनेमे तयार होतात. बरं, मोठमोठे स्टार्स सुद्धा हे सिनेमे वाचवू शकत नाहीत, कारण या सिनेमांचा पायाच मुळी ठिसूळ असतो. जाऊ दे, मी काही फार बोलत नाही, कारण कशाला तुमचा डेटा वाया घालवायचा. या समीर जोशीच्या बस स्टॉपला मी देतोय 1 पॉपकॉर्न. बरं, याशिवाय मराठीत मांजा हा सिनेमा सुद्धा रिलीज झालेला आहे आणि या आठवड्यात हॉलिवूडचा डनकर्क सुद्धा रिलीज झाला आहे. या दोन्ही सिनेमांचे रिव्ह्यूज आमच्या या अद्भुत चॅनलवर तुम्ही नक्की बघा. आमचे व्हिडिओज तुम्ही आवडीने बघताच आहात, अजून आवडीने बघा, लाईक करा, त्याच्यावरती कमेंट टाका. ते व्हिडिओज, ते रिव्ह्यूज, ते इंटरव्ह्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अद्भुत चॅनल यूट्यूबवरचं सबस्क्राईब करा.